महाविद्यालय शिक्षण, करिअरची स्वप्न आणि उज्ज्वल भविष्याची तयारी। पण याच महाविद्यालयीन तरुणाईंसमोर आता आरोग्याशी संबंधित एक गंभीर आणि धक्कादायक वास्तव उभं राहिले। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। सध्या कर्नाटकात 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000हून अधिक विद्यार्थी आणि तरुण HIV बाधित आढळल्याची माहिती समोर आली आहे। ही केवळ आकडेवारी नाही, तर बदलत्या जीवनशैलीकडे, अपुऱ्या आरोग्य जागृतीकडे आणि HIV विषयी अजूनही असलेल्या गैरसमजाकडे लक्ष वेधणारी गंभीर इशारा घंटा आहे। या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने आता थेट अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालयामध्ये HIV जनजागृती, समुपदेशन आणि तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सरकारी, अनुदानित आणि खासगी अशा सर्वच महाविद्यालयामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। मात्र येथे एक महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांची HIV तपासणी सक्तीची नसेल। विद्यार्थ्यांची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच चाचणी केली जाईल। म्हणजेच या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांवर दबाव आणणे नाही, तर त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे, संभाव्य धोका वेळेत ओळखणे आणि गरज भासल्यास उपचाराशी जोडणे हा आहे। कर्नाटकात सध्या सुमारे 2,60,000 लोक HIV सह जगत असल्याचा अंदाज आहे, पण त्यापैकी केवळ सुमारे 2,05,000 लोक उपचार घेत आहेत। याचा अर्थ असा की हजारो लोकांना आपल्याला HIV संसर्ग झाल्याची माहितीच नसल्याची शक्यता आहे। आणि हाच या संपूर्ण प्रश्नाचा सर्वात गंभीर भाग आहे। कारण HIV ची वेळेत चाचणी झाली, निदान झालं आणि योग्य उपचार सुरू झाले तर HIV सह दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगणं शक्य आहे। मात्र भीती, सामाजिक कलंक, लाज आणि चुकीची माहिती यामुळे अनेक जण तपासणीपासून दूर राहतात। त्यामुळेच कर्नाटक सरकारने महाविद्यालयांना केवळ तपासणी केंद्र म्हणून नव्हे, तर आरोग्य जागृतीची प्रभावी केंद्र म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे। विद्यार्थ्यांची गोपनीयता जपण्यासाठी QR कोड आधारित HIV सेल्फ रिस्क असेसमेंट टूल्स देखील सुरू करण्यात आलेत। या माध्यमातून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून गोपनीय पद्धतीने संभाव्य जोखीम तपासू शकतील आणि गरज असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राची माहितीही मिळवू शकतील। पण या मोहिमेचा खरा संदेश काय? तो म्हणजे HIV म्हणजे आयुष्य संपलं नाही, तर HIV चाचणी म्हणजे बदनामीही नाही। योग्य माहिती, सुरक्षित वर्तन, वेळेवर तपासणी आणि नियमित उपचार हेच HIV विरुद्धचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे। कर्नाटकातील ही मोहीम आता केवळ एका राज्यापुरती मर्यादित न राहता देशातील तरुणांच्या आरोग्यविषयक धोरणासाठी एक महत्त्वाचा आदर्श ठरू शकते। कारण तरुणाईला केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर तिला आरोग्यविषयक योग्य माहिती, सुरक्षिततेची जाणीव आणि वेळेवर उपचाराची संधी देणंही तितकंच आवश्यक आहे। कारण जागरूक तरुणाईच सुरक्षित आणि सदृढ भविष्याची खरी हमी आहे। या बाबतीत तुमचं मत काय आहे? नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज।